आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी आपल्याला शिकवते की आपण केलेली छोटीशी मदत कधी-कधी आपल्या आयुष्यात मोठ्या स्वरूपात परत येते. ही कथा आहे एका साध्या माणसाची आणि एका भिकाऱ्याची. पण या कथेमध्ये दडलेला संदेश खूप मोठा आहे. एका छोट्या गावात गणेश नावाचा एक माणूस राहत होता. गणेश फार श्रीमंत नव्हता. तो रोज सकाळी उठायचा आणि कामाच्या शोधात बाहेर पडायचा. कधी बांधकामावर काम, कधी शेतात काम, कधी एका दुकानात सामान उचलण्याचं काम. जे मिळेल ते तो करायचा, कारण त्याच्या घरी पत्नी आणि एक लहान मुलगा होता. त्यांचं पोट भरायचं होतं. गणेशच्या घरात फार श्रीमंती नव्हती. मातीचं छोटंसं घर, 2 भांडी, 1 चूल आणि साधं आयुष्य. पण त्या घरात एक गोष्ट खूप मोठी होती, समाधान. एक दिवस सकाळी गणेश कामावर जाण्यासाठी तयार झाला. त्याची पत्नी सावित्रीने चुलीवर 2 गरम भाकऱ्या बनवल्या. थोडी भाजी आणि कांदा ठेवून तिने त्याचा छोटासा डब्बा बांधून दिला. ती म्हणाली, आज जरा जास्त काम करायचा प्रयत्न कर. घरात धान्य थोडं कमी झाले. गणेश हसत म्हणाला, काळजी करू नकोस. देव मोठा आहे. तो घरातूनच बाहेर पडला. सकाळची वेळ होती. रस्त्यावर थोडीच माणसं होती. पक्ष्यांचा आवाज येत होता. गणेश नावाच्या मुख्य रस्त्यावरून चालत होता. तेवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला एक म्हातारा भिकारी बसलेला दिसला. त्या भिकाऱ्याचे कपडे फाटलेले होते. दाढी वाढलेली होती. चेहऱ्यावर थकवा होता आणि त्याच्या डोळ्यात एक विचित्र वेदना दिसत होती. भिकाऱ्याने हळू आवाजात विचारलं, बाबा, काही खायला मिळेल का? गणेश थोडा थांबला. त्याने डब्याकडे पाहिलं. त्याच्याकडे फक्त 2च भाकऱ्या होत्या. दिवसभर काम करायचं होतं. त्यालाही भूक लागणार होती. काही क्षण तो विचार करत राहिला. पण अचानक त्याच्या मनात एक विचार आला. तुझ्याकडे 2 आहेत, त्याच्याकडे एकही नाही. त्याने डबा उघडला, 1 भाकरी काढली आणि ती त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवली. भिकाऱ्याचे डोळे पाणावले. तो म्हणाला, देव तुझं भलं करो बाळा. तू मोठं काम केलं आहेस. गणेश फक्त हसला आणि पुढे निघून गेला. त्या दिवशी त्याने दिवसभर खूप मेहनत केली. दुपारी जेवताना त्याच्याकडे फक्त 1च भाकरी होती. भूक जास्त होती, पण त्याच्या मनात फक्त वेगळंच समाधान होतं. संध्याकाळी काम आपटून तो परत गावाकडे निघाला. रस्ता थोडा अंधारलेला होता. काही ठिकाणी दिवेही नव्हते. तो चालत चालत जात होता. अचानक मागून एक मोटरसायकल वेगाने आली आणि गणेशला जोरात धडक बसली. गणेश रस्त्यावर कोसळला. त्याच्या पायाला खूप दुखापत झाली होती. तो उठू शकत नव्हता. आसपास कोणीही नव्हतं. गणेशला खूप भीती वाटत होती. तेवढ्यात दुरून कोणीतरी धावत येताना दिसलं. तो सकाळचा भिकारी होता. त्याने गणेशला पाहिलं आणि लगेच त्याच्याजवळ बसला. अरे बापरे, तुला खूप लागलं आहे, तो घाबरून म्हणाला. त्याने लगेच पाणी आणलं. गणेशला आधार दिला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना मदतीसाठी आवाज दिला. थोड्या वेळात काही लोक तिथे आले. त्यांनी गणेशला उचललं आणि जवळच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला वेळेवर आणलं नसतं तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती. गणेशने भिकाऱ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. तो म्हणाला, आज तू नसतास तर माझं काय झालं असतं माहिती नाही. भिकारी हलका हसला. तो म्हणाला, बाळा, सकाळी तू मला 1 भाकरी दिलीस. मी 2 दिवस उपाशी होतो. त्या एका भाकरीने मला ताकद दिली. आज देवाने मला संधी दिली तुझा उपकार फेडायची. गणेश काही क्षण शांत राहिला. त्या दिवशी त्याला आयुष्यातला एक मोठा धडा मिळाला. आपण जे चांगलं करतो ते कधी ना कधी परत आपल्याकडे येतंच. कधी मदतीच्या रूपात, कधी आशीर्वादाच्या रूपात, कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपात. मित्रांनो, या कथेचा संदेश खूप सोपा आहे. आपल्याकडे किती आहे हे महत्त्वाचं नाही, आपण त्यातून किती वाटतो हे महत्त्वाचं आहे. कारण कधीकधी एक छोटीशी भाकरी कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.